हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काहीही होऊ शकतं। TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं। पुढच्या 4-5 वर्षात कळेल राष्ट्रवादीचे सूत्र कोणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं, या प्रश्नावर अजित पवारांचं TV9च्या मुलाखतीत बेधडक उत्तर। दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। अमरावतीत अमित शहा, राहुल गांधी तर प्रहारच्या बच्चू कडूंचं शक्ती प्रदर्शन। शरद पवारांनी विदर्भावर अन्याय केला, त्यामुळे त्यांनी पूर्ण विदर्भाची माफी मागावी। अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। मतमोजणीआधीच अमरावतीचा निकाल लागला, हे भाजपचे बावनकुळे कसं काय सांगतात? देशात कायद्याचं राज्य आहे की नाही? बच्चू कडूंचा भाजपला सवाल। शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपात अजित पवारांना दिलासा। सुनेत्रा पवारांसह अजितदादांना क्लीन चिट, घोटाळ्याचे पुरावेच नसल्याचा रिपोर्ट। खुद्द मोदी आणि भाजपनंच केलेल्या आरोपांतून अजित पवारांना क्लीन चिट कशी? विजय वडेट्टीवारांची टीका। भाजपसोबत गेल्यानंतर सर्व घोटाळे धुतले गेल्याचाही दावा। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर निशाणा। राणांच्या पाठिंब्याबाबतच्या वक्तव्यावरून शहांची पवारांवर टीका। मतदान करण्याआधी घरच्या सिलेंडरला नमस्कार करून जा, शरद पवारांनी ऐकवलाय मोदींचा व्हिडिओ। महागाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल। यवतमाळ वाशिममधील राजश्री पाटलांच्या रॅलीत मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी। राजश्री पाटलांचा विजय निश्चित असल्याचा शिंदेंना विश्वास। महाविकास आघाडीकडून जळगावात जोरदार शक्ती प्रदर्शन। श्रीराम पाटील, करड पवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य रॅली। बीडमधून पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल, तर शक्ती प्रदर्शन करत जालन्यात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंचा अर्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।